अर्धापूर नगरपंचायतीच्या आज विविध विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी होत असताना आज या ठिकाणी ज्यांची भाषणं आपण ऐकली, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमान गोविंदराव शिंदे नागेलीकर, कारखान्याचे चेअरमन गणपतरावजी तिडके, आपल्या नगराध्यक्षा प्रणिती सरोदे, मिर्झा अख्तरुल्ला बेग उपाध्यक्ष, मुख्याधिकारी दापकेकर, समाज कल्याण सभापती निखातेताई, शामराव टेकाळे, कैलास दाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, मुदखेडचे अध्यक्ष मुजीब अन्सारी, मुदखेड तालुक्याचे अध्यक्ष उद्धवरावजी पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे अर्धापूरचे अध्यक्ष बालाजी गव्हाणे, जगदीश पाटील भोसीकर भोकरचे अध्यक्ष, पप्पू पाटील कोंडेकर युवक काँग्रेसचे अध्यक्ष, संजय देशमुख लहानकर, शंकररावजी शिंदे, संजय लोणे, नांदेड महापालिकेचे सदस्य शमीम अब्दुल्ला, संगीताताई अटकोरे जिल्हा परिषदच्या सदस्या, आपल्या सभापती स्वामीताई, मंचावर उपस्थित असलेले श्री तहसीलदार श्री नरहरे, केशवराव इंगोले, सुनील अटकोरे, आनंदराव क्षीरसागर, संतोष वारकड, श्रीमती शबाना, नगरसेवक सर्व, पत्रकार संतोष देवराय, आज या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्षांचे पती, उपस्थित सरोदे, आज या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेला आपला हा बाल कलावंत, त्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं. माता भगिनी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज मला अतिशय आनंद आहे की अर्धापूर शहरामधल्या जवळपास 38 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज अर्धापूरमध्ये होत आहे. याचा मनापासून मला आनंद आहे. और मुझे ये भी उम्मीद है कि आप सब लोग भी खुश हैं कि अर्धापूर के विकास के काम में हम लोगों ने, आप और आपके आमदार दोनों ने मिलकर तकरीबन 38 करोड़ रुपए के विकास के काम आज अर्धापूर में हम लोग शुरू करने जा रहे हैं. उसमें सबसे महत्वपूर्ण काम अगर कोई होगा तो अपने पानी पुरोठा का काम है, जो नगर उत्थान प्रोग्राम के अंतर्गत है. और अर्धापूर शहर की 27 करोड़ की पानी पुरोठा की योजना आज मैं मंजूर यहाँ पर कर रहा हूँ. उसका भूमि पूजन यहाँ पर आज हुआ है. भूमि पूजन झालं पाणी पुरवठ्याच्या योजनाचं. आणि आपल्याला कल्पना आहे, अप्पर पेनगंगेचं पाणी आपल्या जवळून जातं. अप्पर पेनगंगेच्या उजव्या कालव्यातलं पाणी हे निमगाव तलावामध्ये सोडून निमगाव तलावातून ते पाणी आता अर्धापूर शहराला उपलब्ध होणार आहे. आणि ही योजना जवळपास 28 कोटी रुपयाची योजना आज अर्धापूर वासियांसाठी मी समर्पित करत आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या सर्वांची अडचण होती. उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नव्हतं, पाण्याची टंचाई होती, गावामध्ये टँकर लावायला लागत होते, माता भगिनींना डोक्यावर घागरी घेऊन लांब लांबून जावं लागत होतं. ही सगळी परेशानी जर आपण पाहिली तर ही 28 कोटीची योजना आज अर्धापूर शहराला वरदान ठरणार आहे मित्रांनो. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपल्या इथल्या सगळ्या लोकांना मनापासून मी शुभेच्छा देतो. हे काम आता सुरू होणार, टेंडर झालेलं आहे, फायनल काम सुरू होणार आहे. आणि साधारण माझा अंदाज आहे बहुतेक 1.5 वर्षात, बरोबर आहे ना, 12 महिने मी पकडतो, 1 ते 1.25 वर्षामध्ये हे काम आपलं पूर्ण होईल. आणि अर्धापूर शहराला पाण्याचा प्रश्न राहणार नाही. आणि यूपीपीची गंगा जी शंकरराव चव्हाण साहेबांनी निमगाव पासून तिथे पुढे नेली, ती गंगा आता अर्धापूर शहरामध्ये
आज अप्पर पेनगंगा ही आपल्याला अर्धापूर शहरासाठी उपयुक्त ठरणार आहे. परंतु फार मोठा विषय अर्धापूर शहराचा. बड़े बड़ी बातें करने वाले बहुत से लोग हैं, पर काम करने वाले अशोक चव्हाण आपके सामने झूठ बोलने वाला आदमी नहीं. आणि त्यामुळे मला असं तुम्हाला आनंद आहे, तुमच्यापेक्षाही जास्त आनंद माझ्या मनामध्ये आहे की अर्धापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज या निमित्ताने मित्र हो मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक विषय, आज जवळपास 714 घरं मंजूर झाली. आपण त्यांना पत्र वर्क ऑर्डर देऊन टाक. 714 घरकुलं मंजूर झाली गरीब माणसाकरता. त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये या लोकांना देणार आहेत आणि 300 स्क्वेअर फीटचं मकान घर त्यांनी बांधावं आहे त्या ठिकाणी बांधावं अशा प्रकारचं पत्र वर्क ऑर्डर त्याला म्हणू कार्यारंभ आदेश आज जवळपास 714 लोकांची घरं आपण मंजूर करून दिलेली आहेत. त्यांना काही लोकांना आज अभिपत्र दिले, बाकीची पत्र नगरपालिकेमध्ये आपल्याला लवकरच मिळून जातील. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक 7-8 लोकांची पत्र आपण या ठिकाणी दिली की 300 स्क्वेअर फीटची घरं 2.5 लाख रुपये तुम्हाला या घरकुल योजनेच्या अंतर्गत आज लोकांना मिळणार आहेत. आणि एवढी पूर्ण होत आहेत तर दुसरा प्रस्ताव आम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवला आहे की ज्याच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये 704 घरकुलं सुद्धा मंजूर करण्याचा प्रस्ताव आपण मुंबईला पाठवला. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मग पुढची 700 आत्ताची 700 1400 घरं अर्धापूर शहरामधल्या गरीब माणसासाठी ही सगळी घरं 2.5 लाख रुपये 300 स्क्वेअर फीटचं घर आज आपल्याला मिळणार आहे. त्या ठिकाणी बांधकाम करायचं मुद्दाम सांगितलं पाहिजे. मला नगरपालिकेचे आभार मानले पाहिजेत. नगरपालिकेचे आभार मानले पाहिजेत. त्या अपंग लोकांना सुद्धा 6-6 हजार रुपयाचा चेक नगरपालिका आपलं शासन आपलं जेव्हा गव्हर्नमेंट होतं महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय घेतला होता की अपंग लोकांना नगरपालिकेच्या फंडातून काहीतरी पैसे दिले पाहिजे. आणि त्यामुळे अपंग असणाऱ्या व्यक्तीला 6,000 रुपयाचा एकदा फक्त एक वेळ हा पैसा हा मिळाला जाईल. आणि आज नगरपालिकेने या योजनेचा शुभारंभ केला आणि या सगळ्या लोकांना अपंग लोकांना आज 6,000 रुपये देण्याचं काम आज नगरपालिकेतून करण्यात आलेलं आहे. मित्रहो, त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय अर्धापूर शहरातलं केशवराज मंदिराचं सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात येणार आहे. 45 लाख रुपये या मंदिराच्या विकासाकरता आपण देण्यात आलेले आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्याचे कामाला पैसे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वॉर्ड नंबर 6 मध्ये 75 लक्ष रुपयाचं अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत वाचनालयाची सुरुवात आज त्याचं भूमिपूजन नारळ फोडून या ठिकाणी आलेलो आहे. लहान मुलांना शालेय शिक्षणातल्या आणि इतरांना सुद्धा लायब्ररीमध्ये जाऊ वाचनाची आवड व्हावी या दृष्टिकोनातून आपण वाचनालयाची शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. बौद्ध विहार ते सावतामाळी नगरपर्यंत सीसी रस्ता व नालीचं काम 2,48,00,000 लोकांच्या कामाची सुरुवात सुद्धा आज करण्यात आलेली आहे. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि बौद्ध विहार समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा आज करण्यात या ठिकाणी सोहळा मोठा आपण बौद्ध विहार बांधलेला आहे. त्या बौद्ध विहाराचा सुद्धा लोकार्पण सोहळा मी त्या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे. पूर्ण बिल्डिंग झाली, हस्तांतर करण्यात आलेलं आहे. परंतु अध्यक्षांना मी जरूर सांगेन की त्या ठिकाणी आपल्याला पदमपूज्य त्या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा सुद्धा पहिल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये बसवला गेला पाहिजे. ही माझी या ठिकाणी आग्रहाची सूचना या ठिकाणी अध्यक्षांनी मला कबूल केला. बरोबर ना? ते काम सुद्धा लवकर करणार आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते काम होणार आहे. वॉर्ड नंबर 6 मध्ये रस्ता व नालीचे बांधकाम 30 लक्ष रुपये. वॉर्ड नंबर 15 मध्ये रस्ता व नालीचे बांधकाम 22 लाख रुपये. वॉर्ड नंबर 1, 6, 15, 16 स्ट्रीट लाईट व हायमास्ट मोठी लाईट लावायचं काम 2,40,00,000 रुपये. आणि गट क्रमांक 600 मधील अग्निशमन केंद्र फायर ब्रिगेडचा व्यापारी संकुलाकरता आपण त्या ठिकाणी 45 गाळे आणि व्यापारी संकुल त्या ठिकाणी बांधणार आहोत. फायर ब्रिगेडची बिल्डिंग बांधणार आहोत. 1,60,00,000 रुपये त्याकरता देण्यात आलेले आहेत. आणि गट क्रमांक 178 मध्ये महावितरण कार्यालयासमोर आपण कार्यालयासमोर व्यापारी संकुल 36 गाळे
अशा प्रकारची 1,85,00,000 रुपये त्या गाळ्याचे, असे ही 38 लक्ष रुपये 38 कोटी रुपयाची कामं आज ही मंजूर झालेली आहेत. अर्धापूर वासियांना जोरदार टाळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा निर्णयाचं स्वागत आपण करावं. शहराचा चेहरा मोहरा यातून बदलला जाणार आहे आणि शहरामध्ये याच्यापेक्षाही चांगलं काम मला वाटतं की एवढा निधी हा कधीही मिळाला नव्हता. एवढा निधी आज 38 कोटी रुपयाचा निधी आज अर्धापूर शहराला मिळणार आहे. मित्रहो, त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण करत आहोत. ज्या लोकांची अतिक्रमण आहेत, मगाशी लोकांनी विचारलं आमचं अतिक्रमण आमचं काय होणार आहे. ज्यांचं अतिक्रमण 2011च्या अगोदरचं आहे त्यांना आहे त्या ठिकाणी घर बांधण्याची परवानगी दिली जाणार आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. अर्धापूरमध्ये अतिक्रमण आहेत मला जाणीव आहे. ती 2011च्या अगोदरची असतील तर त्या सगळ्या लोकांना कागदपत्र पाहून त्या ठिकाणी त्यांना घरं आहे त्या ठिकाणी बांधण्याची परवानगी नगरपालिका देणार आहे. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि गावातला कचरा सुद्धा हे सगळं जमा करणं, त्याचं खत बनवणं, ही जी प्रक्रिया याकरता साधारण 4 कोटी रुपये खर्च होणार आहे, तो सुद्धा आम्ही करणार आहोत. घन कचरा व्यवस्थापन, गांव में कचरा होता है, खराब होता है, सब इकट्ठा करके 4 करोड़ रुपये उसके ऊपर प्रोसेसिंग करेंगे और खाद बनाएंगे. आणि गणपतराव म्हणतील त्या ठिकाणी शेतकऱ्याला आम्ही ते खत देणार आहोत. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आज आपण या गाव तलावाचं सुशोभीकरण सुद्धा करण्याच्या बाबतीमध्ये प्रस्ताव तयार केला है. ये तालाब साफ होना चाहिए, ये तालाब को पूरा गाड़ निकाल के बड़ा होना चाहिए और तालाब का सुशोभीकरण करके शाम को बच्चों को खेलने के लिए यहाँ पर आने के लिए और आप लोगों को आने के लिए सुविधा करने के लिए मेरी इच्छा है. और ये भी तालाब का एरिया पूरा सुशोभित करने की भूमिका आज हमारी है. ये आपके सामने मैं बोल रहा हूँ कि सगली कामं आप तो भूल जाएंगे, मैं नहीं भूलूंगा, आप भूल जाएंगे. कितनी चीज़ें बोले भूल जाएंगे. कृपया भूलना नहीं. जो मेहनत कर रहे हैं उसके बारे में जरा सोचो. मेरे को इतना ही बोलना, और कुछ नहीं बोलना. ज्या शहराला मी या ठिकाणी शब्द दिला होता, हे शहर मी नांदेडच्या बरोबरीने अर्धापूरने हा माझा शब्द मी पाळण्याचा मनापासून माझा प्रयत्न आहे. आणि त्या अनुषंगाने त्या शहरासाठी आज जवळपास 38 कोटी रुपये या शहराच्या विविध विकास कामाच्या निमित्ताने मित्र आज सुपूर्द करण्यात आलेले आहे. पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागणार आहे आणि या सगळ्या कामाकरता मित्र आपल्या सहकार्याची गरज पडणार आहे. आम्ही कधी जातीपातीचा विचार केला नाही. आम्ही फक्त विचार केला तर गावाचा विकास झाला पाहिजे, सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, तिथे विकास झाला पाहिजे, मुस्लिम बांधवांचा विकास झाला पाहिजे, अल्पसंख्याकांचा विकास झाला पाहिजे, माळी साळी कोळी धनगर सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि सगळ्यांची आरक्षण मिळाली पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका मित्र होती. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि सकल मराठा समाजाने माझं या ठिकाणी स्वागत केलं. मला सांगितलं पाहिजे सकल मराठा समाजाने 58 मोर्चे काढले. गवर्नमेंट बोलती होगी हमने किया, हमने उन्होंने कुछ नहीं किया. 58 मोर्चे सकल मराठा समाजाने काढले म्हणून झक मारून सरकारला हे करावं लागलं. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. पण धनगर समाजाच्या हातात काय दिलं. धनगर समाजाला म्हणाले होते आमचं पहिलं सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ. आता शेवटची कॅबिनेट आली तरी काही झालं नाही. धनगरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे केंद्रातलं राज्यातलं सरकार करत आहे. मला मित्र मुद्दाम सांगायचं झूठ बोलने वाली सरकार है. ये सरकार झूठ बोलने वाली सरकार है. पिछली बार बोल रहे थे, अब की बार लोग बोलते थे मोदी सरकार, अभी बोलते अब की बार लोग बोल रहे बस करो यार, बहुत हो गया यार. अब ये शुरू हो गया. आता लोक म्हणू लागलेले आहे अब की बार बहुत हो गया यार, बस कर यार. झूठे बोलने की तो कहीं पर सीमा रहती है. इतना झूठ बोला गया है, इतना झूठ बोला गया है. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देऊ, शेतीमालाला भाव देऊ, कांद्याला भाव देऊ, भाजीपाल्याला भाव देऊ. अमुक लोकांनी कांदा रस्त्यावर फेकला पाहता टीव्हीवर, दूध रस्त्यावर फेकून दिलं, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. पैसा नाही, भाव मिळत नाही. आत्महत्याचं प्रमाण आज राज्यामध्ये किती झालंय. 15,000च्या आसपास किसान आत्महत्या कर रहे. लोक विष प्राशन करून मरतायत. घरी खायला अन्नधान्य नाही. सरकार बोलते रही है कि देखो भाई हम सब करने वाले हैं. ये तो चुनावी जुमला है, चुनाव में बोलना पड़ता है. म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आणि म्हणून राज्यामध्ये आपण पाहिलं या 3 राज्यामध्ये छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल,
लोकांनी तिन्ही ठिकाणी काँग्रेसला पुन्हा निवडून आणलं आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या तिन्ही राज्यामध्ये आलेले आहेत आणि ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी कर्जमाफीचा निर्णय या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि त्याच दिवशी या तिन्ही राज्यामध्ये कर्जमाफी झाली। आमच्याकडे अजून चालूच आहे, आमच्याकडे अभ्यास चालूच आहे। 34,000 कोटीची कर्जमाफी 89 लाख लोकांना देण्याची घोषणा झाली। 2 साल हो गए कि नहीं? बताओ मैं, 2 साल हुए कि नहीं? 2 साल हो गए, लोगों तो कभी पैसा नहीं है। मुख्यमंत्री म्हणतात आमचा अभ्यास चालू आहे। मी मुख्यमंत्र्यांना परवा म्हणालो आता अभ्यास बंद करा, तुम सरकार तुम्हारी फेल हो गई है, तुमको अभ्यास करने की जरूरत नहीं। फेल हो गई, अभी क्या करते पडते तुम्हाला? जे सरकार नापास झालंय त्यांनी अभ्यास करायची गरज नाही मित्रो। आणि म्हणून मला एवढं सांगायचंय, छत्तीसगढ़ के रमन सिंह गए, रमन गए रानी गई। रानी मतलब वो वहां पे राजस्थान की मुख्यमंत्री रानी थी। रमन गए रानी गई, चले गए शिवराज मामा। मामा कौन से? मध्य प्रदेश के मामा। यहाँ पर रमन गए रानी गई, चले गए शिवराज मामा। 2 महीने में बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा। याद रखो, चाय वाले का 2 महीने की बात है। तुमको खाली बटन दबाना है, बस इतना ही, और कुछ नहीं करना। ये सब ड्रामा बंद हो जाएगा 2 महीने में। झूठ बोलने का सिलसिला इस देश में और राज्य में जो शुरू आहे तो सिलसिला मित्रों बंद केला पाहिजे, कारण की गरिबांना काही मिळत नाहीये। रस्ते खोद के रखे, आप किधर भी जाओ रस्ते खोद के रखे, सीमेंट वालों से पैसे ले रहे, स्टील वालों से पैसे ले रहे। करप्शन की हद हो गई है। इतने करोड़ रुपए आज इन्होंने खाकर अपने पेट भर दिए हैं। तर आपल्या गावामध्ये रस्ता नाही, जा भोकरच्या रस्त्यावर जा, खड्डेच खड्डे, अजून काय नाही, अजून रस्ता झालेला नाही। इकडे जा कळमनुरीकडे, तिकडे जा अर्धापूरकडे, आवडी अवस्था वाईट करून ठेवली। रस्त्याची चाळणी झाली आहे, पण तुम्हाला आम्हाला रस्त्यावर तिकडे होऊ शकतं, आमच्याकडे का नाही? काय पाप केलं मराठवाड्याने? हे मराठवाड्याचे मंत्री काय करतात? मंत्री मराठवाड्याचे पुढे येतात का काही बघायला? काय झालंय, काय कामं झाली? कोणी काही बघायला तयार नाही मित्रो। अशा प्रकारची अवस्था या लोकांनी या महाराष्ट्राची, राज्याची करून ठेवली। काल पुलवामाचा निर्णय झाला। पुलवामामध्ये आमचे सैनिक शहीद झाले। आम्ही पूर्ण देशाने निर्णय घेतला, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, देशाच्या सरकारच्या बरोबर आम्ही आहोत। कारण देशातला सैनिक हा सुरक्षित, तो देश सुरक्षित ठेवतो आणि त्याच्यावर जर हल्ला होत असेल तर या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पण त्याचं राजकारण आम्हाला करायचं नाही। भाजपवाल्यांना मला एवढं सांगायचंय की कृपया पुलवामाच्या निर्णयाचं राजकारण घेऊन राजकीय फायदा उचलण्याचं काम या भाजपवाल्यांनी करू नये, अशी माझी राष्ट्रीय आघाडीची या ठिकाणी मागणी आम्हा सर्वांची आहे। आमचा प्रयत्न आहे, आम्ही सर्व निर्णय घेतलाय मित्रहो की देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड आम्ही स्वीकारणार नाही आणि देश सुरक्षित राहायला पाहिजे, याकरता आमची भूमिका आहे। परंतु त्या ठिकाणी जे काम शौर्य जे गाजवलं असेल, देशाच्या सैनिकांनी गाजवलं, शौर्य जे गाजवलं असेल तर आमच्या डिफेन्स फोर्सेसने त्या ठिकाणी काम केलं, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत। त्याच्या प्राणांची आहुती त्यांना द्यावी लागली, त्यांना नुकसान भारी सोसावं लागलं। आमच्या सैनिकांनी मात्र हिंमत सोडली नाही। तर पुलवामाचा प्रतिकार आमच्या सैनिकांनी केला, शहीद झाले। आमचे नाशिकचा आमचा पायलट शहीद झाला, त्याच्या अगोदर बुलढाण्याचे आमचे 2 सैनिक शहीद झाले। परंतु आमच्या सैन्याने धीर सोडला नाही, आमच्या सैन्याने हिमतीने लढा दिला आणि पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली। कशा पद्धतीने भारत एक मजबूत देश आहे हे दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या सैन्याने केले, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। परंतु या सगळ्या घटनेचा विचार जर केला, त्याचं राजकारण कोणी करायचं काम नाही कि हिने भाजपवाले किया, इसने किया। सवाल क्या है? देश के सैनिकों ने किया है, ये कोई भाजप की करामत नहीं है। आणि म्हणून मित्रो, आज ज्या वेळेस मी तुमच्या समोर उभा आहे मित्रो, त्यावेळेस आपल्यासमोर मला एकच गोष्ट सांगायची। आज आमचा प्रयत्न आहे की राज्यातले जवळपास 70% सर्व जे मतदार आहेत, कोई कांग्रेस के साथ रहा, कोई राष्ट्रवादी के साथ में हो गया, कोई प्रकाश अंबेडकर के साथ चला गया, कोई MIM के साथ चला गया, कोई और किधर चला गया। अलग अलग पार्टी में अलग अलग लोगों का बंटवारा हो गया और खाली 30%, फक्त 30% मत भाजपला मिळाली। उसने वहां पर देश का चाय वाला प्रधानमंत्री हो गया और यहाँ पर उसकी डुप्लीकेट कॉपी करने वाला यहाँ पर मुख्यमंत्री हो गया। क्या है उनके पास? 70% जनता खिलाफ में उनके,
70% जनता उनके खिलाफ में है, पर हम लोग अलग अलग हो गए, उसलिए हम बिखर गए। अभी भी अलग अलग लड़ेंगे तो बिखर जाएंगे, और फायदा किसको होगा? भाजपा को फायदा होगा। हम अलग अलग हो जाएंगे तो फायदा भाजपा को होगा। इसलिए मैंने अपील की है, महाराष्ट्रातल्या तमाम विरोधी पक्षांना मी सांगितलं, शरद पवार, राहुल गांधी शरद पवारांना बोलले, त्या ठिकाणी सीपीआयला बोलले, सीपीएमला बोलले, शेका पक्षाला बोलले, वंचित आघाडीच्या नेते प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा मी स्वतः जाऊन घरी भेटून आलो आणि त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला 4 जागा द्यायला तयार आहोत, काय सांगा वाटेल ते करायला तयार आहोत, पण तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आलं पाहिजे, हे सांगायचं काम कोणी केलं? आम्ही केलं. विनंती, हात जोडून विनंती केली. तुम्ही जर वेगळा लढलात तर फायदा कोणाचा होणार आहे? भाजपचा. नांदेडच्या सगळ्या माझ्या दलित आणि मुस्लिम बांधवांना या गोष्टीची कल्पना आहे. अनेक वेळा काय झालं, मतं तुम्हारी वेगळी झाली, तुमची मतं वेगळी झाली, आणि फायदा कोणाचा झाला? तर बीजेपीचा फायदा झाला. कृपया ज्यांनी तुम्हाला फसवण्याचं काम केलं, चुनावी जुमले बोल के, ये तो चुनावी जुमला है, झूठ बोलना पड़ता है, ऐसा जिन्होंने झूठ बोलकर 5 साल अपने निकाले, और उन्हीं को अगर वोट मिलना फायदा होता होगा, वो फायदा कैसा होगा? हम अलग हो गए तो फायदा उनको हो जाएगा. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे, अगर अलग होने का काम कोई करता होगा तो त्यांना मतं द्यायची नाही, जे इकट्ठा होऊन काम करतील त्याला मतदान करायचं आहे. आणि काँग्रेसच्या महाआघाडीला आपल्याला एकत्र येऊन काम केल्याशिवाय मित्र पर्याय नाही. त्याशिवाय देश सुरक्षित राहणार नाही, त्याशिवाय नांदेड सुरक्षित राहणार नाही, महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही, आणि अर्धापूरचं त्याशिवाय काम होणार नाही. हे लक्षात ठेवा मित्र. आणि म्हणून आपलं आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे. बरोबर आहे की नाही? विचारतो, बरोबर आहे की नाही? जोरात बोला, बरोबर आहे की नाही? अरे म्हणून माझी इच्छा एवढीच है, एकोप्याने राहिला आपण शिका. कोई क्या बोलता है, कोई ये बोलता है, हम सब ऐसे, अरे कोई नहीं. 2-4 पार्टी के लोग, 2-4 लोग चुन के आने के बाद कुछ नहीं कर सकते. वहाँ बहुमत से मुकाबला करना है, भाजपा को नीचे खींचना है, और खींचना होगा दोस्तों, हम सबको साथ रहना पड़ेगा, तब भी हम ही शिकस्त कर सकते, याद रखना, वरना नहीं कर सकते. तो अखबार में बड़े बड़े आता पेपर मध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती येतील, मी लाभार्थी, आमचं सरकार कामगिरी दमदार, अमुक केलं तमुक केलं, काही केलं नाही. मोठ्या मोठ्या जाहिरातीवर 2-2-2.5 हजार कोटी रुपये खर्च झाले. ते तुमचे पैसे, जाहिराती त्यांच्या, खोटी नावं, बोगस नावं. मी लाभार्थी, कर्ज मिळालं, मला माफी झाली. त्या बाबाला एका मी पेपरला फोटो आला होता मधल्या काळामध्ये, एका म्हाताऱ्या बाबाचा, पटके घातलेल्या बाबाचा, की मी लाभार्थी, मला कर्ज माफी झाली. लोकांनी म्हणलं कुठला बाबा आहे? तर शोधलं लोकांनी, काढून निघाला का खेड्यातला माणूस. जाऊन विचारलं त्याला, बाबा तुमचा फोटो आलाय पेपरला? ते म्हणलं हो बरोबर आहे. मग झाली का कर्जमाफी? मलाच माहित नाही म्हणे, मला काय झाली समजत नाही, काय पेपरलाच फक्त फोटो, मला काहीच मिळालं नाही म्हणे मला. म्हणजे मुख्यमंत्र्याला जाऊन त्यांनी लोकांनी विचारलं की हे काय लावलंय तुम्ही? फोटो टाकताय, मोठ्या मोठ्या म्हाताऱ्या माणसाचे फोटो टाकताय, गरीबाचे फोटो टाकताय, आणि त्याला कर्जमाफी म्हणताय. मुख्यमंत्री म्हणले चूक झाली, चुकून फोटो आला. म्हणजे एवढं खोटं बोलून रेटून चाललंय. तुम्हाला काय कळतंय कुठे काय झालं, कुठे काय झालं? टीव्ही साहब, टीवी पे देखा था, इसलिए सही हो सकता है. टीवी पे देखा था, पेपर में आया था, सच हो सकता है. हे सगळं पाहून वाचून दिमाग खराब हो जाता है. रोज टीवी चालू करो भाई और बहनों, सब टीवी चालू करो भाई और बहनों, तेवढाच कार्यक्रम चालू आहे. आणि त्या भाई और बहिणीने वाट लावून टाकली आहे देशाची 5 वर्षात 70. त्यामुळे आता या भाई और बहिणीच्या भानगडीत न जाता आपलं नातं शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेलं नातं आहे, ते नातं पक्क करण्याचं काम तुम्ही करा. ही माझी आग्रहाची विनंती तुम्हाला सर्वांना राहणार आहे मित्र. बाकी जान लो सब, अपना ठीक चल रहा है, पानी मिल रहा है, केली आ रही है, पैसा मिल रहा है, गन्ने का पैसा मिल रहा है, गांव में काम, और क्या चाहिए अपने को, जान दो उसको. दिल्ली में क्या कर, अपना गांव कैसा है, अपना नांदेड जिल्हा लोकांना माहिती काँग्रेसचा बाली किल्ला आहे. आणि म्हणून ही नगरपालिका, ही नगरपंचायत तुम्ही आमच्याकडे सोपवली. आणि म्हणून या नगरपंचायतीला मी सांगितलं की गावातली कामं झाली पाहिजे. मेरे पास लोगों ने शिकायत नहीं चाहिए मेरे को. जेवढे अर्ज आलेत मी देऊन टाकले. सीओला त्यांना सांगितलं या सगळ्या अर्जामध्ये बघा, कोणाच्या 43 नंबरचा नमुन्याचा विषय आहे, कोणाला घरकुलाचा विषय आहे, कोणाला काय आहे, हे सगळे अर्ज मला ज्या बायकांनी दिलेत सगळे मी सीओला दिलेत. आणि त्यांना सांगितलं की मला लिहून द्या, या सगळ्या अर्जात तुम्ही काय कारवाई करणार ते मला लिहून द्या. ती कामं झाली पाहिजेत, ते मी मग सीओना मुद्दाम सांगितलेलं आहे. प्रश्न जी इथे बसलेल्या गरीब माणसाचा प्रश्न आहे, त्याच्या फार मोठ्या अपेक्षा नाही, त्याची मला जाणीव आहे. आणि त्या गरीब माणसाच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम मित्र आगामी काळात करावं लागणार आहे. आणि म्हणून मला आज अतिशय आनंद आहे
की आज अर्धापूर नगरपंचायतीच्या अंतर्गत भरपूर काम आज मार्गी लागत आहे। भरपूर कामातून भरपूर विषय मार्गी लागतील आणि अर्धापूर शहर हे महाराष्ट्रातल्या अनेक चांगल्या शहरामध्ये अर्धापूरचं पुढचं नाव हे कायम राहील की मी ग्वाही अशोक चव्हाण आपला खासदार या नात्याने, आपल्या खासदार या नात्याने मी आपल्याला या ठिकाणी शपथपूर्वक सांगतो, हे काम मी केल्याशिवाय राहणार नाही, अर्धापूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं या ठिकाणी मुद्दा मी सांगू इच्छितो। आणि आपल्या सर्वांची मी अपेक्षा करतो, आपण सर्वजण मिळून एकोप्याने एकत्र येऊया आणि आपला आशीर्वाद, आपली साथ नेहमी आम्हाला मिळत राहील अशा प्रकारची अपेक्षा करून आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।